पियू, अगं पुरी काय करतेस ग तू ही? अहो ये इथं बस. हे बघ, आजपासून तू असली काय बी कामं करायची नाही. फक्त तुझी काळजी घ्यायची आहेस तू. हा आई, मी समजी काम करे, तू काय सुधी करायचं नाही. हा येऊ करते की मी, काय नाही होत. आणि काय झालं बी नाही पाहिजे. अगं मला कवा एकदा नातवाचं तोंड बघीन असं झालंय. पियू, तू या सूर्यवंशींचा वंश पुढे घेऊन निघालीस पुरी. अगं तुला कुठं ठेवून कुठं नाही असं झालंय मला. आई, अहो मला बी लई आनंद झालाय बघा. असं आतनं असं वेगळंच वाटतंय बघा. म्हणजे असं वाटतं की जगातला सगळ्यात मोठा आनंद कुठला असेल ना, तर तो ह्यो आहे. हा यो ना. मला कोणीतरी आई म्हणणार आहे, ह्याचं खरंच लय भारी वाटतं. अगं अशीच अवस्था आपल्या युरूची बी झाली असेल. आओ हो आई, फोनवर कळवल्या लगेच निघालो म्हणाला त्यो. मला वाटलंच होतं. अगं त्याला ही बातमी समजली ना, तर समज सोडून तू इकडे निघल म्हणून. अगं जगातला कुठला बी बाप असताना तरी त्याने हेच केलं असतं. अगं माझा इरू तर पोरांच्या बाबतीत लय हळवा आहे. अगं आपल्या बाळाला आता तुझ्यापेक्षा तो जास्त सांभाळतो की नाही बघतो. आओ आई, चांगलं आहे की मग. इथं माझ्यासाठी वेळ नाही त्याला, किमान बाळासनी तरी देईल. अगं आता तुमच्या दोघांसाठी येळ दिल. आता मंत्री म्हणत्या, अहो साहेब राजकारणासाठी येळ द्या की. पियू, तू आता आराम कर. अगं गरोदरपणात असं रात्रभर जागणं चांगलं नसतंय. हा बाळासाठी. होय. ये. वीरू, कधी एकदा उद्या तुला भेटते आणि घट्ट मिठी मारते असं झालं. आपलं बाळ येणार आहे लवकरच. आपलं बाळ. अगं सुनबाई, काय मी ऐकतोय ते खरंय का? हो काका. लय आनंदाची बातमी दिली बघ तुम्हाला. अगं सूर्यवंशी खानदानाची पुढची पिढी येणार, मी आजोबा होणार. पियू, मी लय खुश आहे. माग, तुला काय पाहिजे ते माग, तू म्हणशील ते देतो बघ तुला. काका, आओ मला फक्त तुमचा आशीर्वाद द्या. अगं पोटाला ताण पडल असं काय बी करायचं नाही आता. अगं माझे आशीर्वाद काय तुझ्या पाठीशी कायमच आहेत. पर मी तुला विचारलं की तुला खायला काय पाहिजे, मला सांग. तुला पेढा आवडतो का बर्फी? आओ काका, आता दोन्ही बी गोष्टी चवीला गोड आहेत, त्यामुळे मला काय बी चालेल. बाई, सुनबाई कुठे आहे माझी? पियू, पियू, अगं माझी सुनबाई ती. पियू, अगं तुझी आनंदाची बातमी ऐकून मला लय लय आनंद झालाय ग. पियू, आता तू कुठलं बी काम करायचं नाही. सगळी कामं मी करणार. हे बघ, तुझ्यासाठी ना शेंगदाण्याचे लाडू करणार, डिंकाचे लाडू बी मीच करणार. आणि हे बघ, तुझी डिलिव्हरी झाल्यानंतर ना खाटाखाली इस्तू बी मीच घालणार. आणि माझ्या नातवाला आंघोळ सुद्धा रोज मीच घालणार बर का. आणि त्याची दुपटी सुद्धा मीच शिवणार. शेवटी काय बी झालं ना तर माझ्या लेकाचं पोर आहे ते. सुनबाई, येतो मी, काळजी घ्या. होय का? आणि काकी आहेतच धुणं भांडी आणि इतर सगळी कामं करायला. करते की सगळं मी. माझ्या सुनासाठी एवढं बी नाही करणार वय मी. तिचं सगळं करते आणि तुमच्याकडे पण बघते. बर सुनबाई, येतो मी. वातावरण तापायच्या आधी गेलेलं बरं. सुनबाई, आता
आता मी पण जाते हा. तुला काही लागलं तर सांग, डीपीला लगेच पाठवते. नको, त्याची काय बी गरज नाही. तुम्ही मला शुभेच्छा दिल्या, तुम्हाला आनंद झाला, हीच लई मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. आता किमान आमच्या पोराच्या जीवाच्या मागं न लागता त्याला वाईच जीव लावा, म्हणजे झालं. राजवीरजी, आय नो तुम्हाला पियूची खूप आठवण येत असेल. तुम्हाला तिला भेटावंसं वाटत असेल ना. पण मी तुम्हाला गावाकडे जाऊच देत नाहीये. त्यामुळं तुम्ही माझ्यावर खूप अँग्री असाल, हो ना? शोनाजी, अहो मला जाऊ द्या घरी. मला पिऊची आठवण येते. ठीक आहे, जा तुम्ही. मी पण कुठेतरी जाते आणि मला आणि माझ्या पोटातल्या आपल्या बाळाला कायमचं संपवून टाकते. अवे काय बोलताय तुम्ही? दुसरं काय करू मी राजवीरजी? मला खूप इन्सिक्युअर फील होतंय हो. म्हणजे बघा ना, उद्या आम्हाला दोघींनाही जर मुलं झाली तर पिऊचंच मूल तुम्हाला जास्त लवेबल वाटणार ना. आफ्टर ऑल ती तुमची ऑफिशियल लग्नाची बायको आहे, त्यामुळे तिच्याच मुलाला तुमच्या प्रॉपर्टीत वाटाही मिळणार. तुमच्यासाठी मी बाहेरचीच ना. असं काही विचार नका करू. विचार कसा नको करू? अहो, मी माझ्या डोळ्यांनी बघतेय, तुम्ही मला आणि माझ्या बाळाला वाऱ्यावर सोडलंय हो. राजवीरजी, तुम्ही मला वचन द्या, तुम्ही मला आणि माझ्या बाळाला कधीच अंतर देणार नाही. देताय ना वचन की मी माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेऊ? ठीक आहे, देतो मी वचन. आणि आपल्या बाळाला, पिऊच्या बाळाला द्याल तेवढाच अधिकार द्याल? होय, देईन मी. आणि प्रॉपर्टीतही समान हक्क द्याल? देईन. आणि आणखीन एक शेवटचं वचन, तुम्ही पिऊला कधीही सांगणार नाही की माझ्या पोटात तुमचं मूल आहे. कारण मग ती तुम्हाला माझ्यापासून खूप दूर घेऊन जाईल हो. माझं एकटीचं काय, मी कशी पण राहीन, पण माझ्या बाळाचे झालेले हाल मी नाही बघू शकत. ठीक आहे, तुम्ही काहीच उत्तर देत नाही ना. फाईन, मग मला काहीतरी दुसरा मार्ग निवडावाच लागेल. थांबा, काही गरज नाही दुसरा मार्ग निवडायची. तुम्ही काळजी करू नका, मी पिऊला यातलं काहीच सांगणार नाही. बोललो तर बोललो. राजवीरजी, यू आर सो काइंड. मला तर कळतच नाहीये की मी तुमचे आभार कसे मानू. आय थिंक मी तुमच्या प्रेमात पडली.
आत्तापासून माझं सगळं आयुष्य तुमचं. मी तुम्हाला आता माझ्यापासून दूर कुठेही जाऊ देणार नाही. राजवीरजी, आयो बस. भाव किती चाराल. आजपासून ना तू 2 घास जास्त जेवायचेस तू. अगं आता तू 2 जीवाची झाली आहेस. हा मग तुझी काळजी नकोय करायला. काळजी तर घ्यायलाच पाहिजे डॅडी. आणि आता जास्त काळजी घ्यायला पाहिजे. पियू हे घ्या, तोंड गोड करा. आओ घ्या 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 घ्या. आओ डॅडी. हे घ्या तुम्ही. डॅडी बस बस बस. तुम्ही उठला का? चला तुम्ही बसा, बसा खाली. खरं सांगू का, आज आम्ही लय खुश आहोत. अख्ख्या गावात मिठाई वाटणार आहे आम्ही. आओ डॅडी, आत्ताशी एक बातमी आली. अजून सगळ्या गोष्टी लई लांब आहेत. अहो त्यावेळी तर दोन्ही गावात गाव जेवण ठेवू आम्ही. आजोबा होणार आहे आम्ही. मग आमच्या नातवंडाचं स्वागत जंगी झालंच पाहिजे. विहीनबाई, तुम्हाला आत्ताच सांगतोय, 6 महिन्यानंतर पियूला आम्ही आमच्याकडे बाळंतपणासाठी घेऊन जाणार आहे. आजवर आम्ही त्यांचे बाप होतो, पण आता आम्हाला त्यांची आई व्हायचंय. अगं वय वय घेऊन जावा. गरवारपणात पुरीला माहेरची ऊब मिळणं ना लय गरजेचं असतं या. ते घेऊन जाऊच हो, पण आता आम्हाला दोघांना जेवायला घेऊन जायचंय. राजवीर कुठे आहेत? आले नाहीत अजून? अगं तो तर आजच येणार आहे. खरं तर आत्ता पातूर यायला पाहिजे होता. पियू अगं बघ की त्याला फोन लाव. डॅडी आओ बसा की तुम्ही. आई घ्या, तुमच्या बायकोचा फोन येतोय. हा पियू. हॅलो, कुठपर्यंत पोहोचलास तू? किती वेळ आहे? पियू अगं मी नाही निघालो गावाला. इथं अचानक मंत्रिमंडळाची बैठक ठरली आहे, त्यामुळे मला नाही निघता येणार. पियू मला नाही वाटत मला लवकर गावी येता येईल. बरं ठीक आहे. काय झालं पियू? कुठे आहेत राजवीर? नाही म्हणजे येणार आहेत ना ते? आओ डॅडी, त्याला नाही जमणार यायला. ते मंत्रिमंडळाची मीटिंग आहे ना म्हणून. राजकारणाचं हे असंच असतं, घरादारावर पाणी सोडावं लागतं. लोकांना वाटतं राजकारण्यांचं आयुष्य लय सुखाचं असतं. त्याला काय, नुसतं खुर्चीत बसून तर काम आहे, पण त्या खुर्चीला आत्म जबाबदारीचे किती काटे असतात हे लोकांना माहीत नसतं. पण तुम्ही अजिबात काळजी करू नका, आम्ही कायम तुमच्या सोबत आहोत. तुम्हाला कधीही काहीही लागलं तर फोन करा. होय. चला निघतो आम्ही. अहो तर बसा की वय शांती. नाही नाही आता नको, परत कधीतरी येतो. आता काय नेहमी येणं जाणं होईलच. चल काळजी घे. होय. चल. आज मी लई खुश आहे बघा. हो, पिऊला बाळ होणार आहे आणि ते बाळ सगळ्या घरभर आता मला आंटी 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 करत फिरणार. कसलं भारी ना. होय, अगं माझं पण कान सुचल्यात बाळाचे हाक ऐकायला. काका कसलं भारी ना. होय, मग तुमच्या दोघांच्या कानामध्ये ना शिशाचा रस वाटते. अरे अर्धवटांनो, तुम्हाला काय अक्कल बिक्कल आहे का नाही?
ती पियू गरोदर राहिले त्याचा आनंद तुम्हाला कसला झालाय? अगं मम्मी आता काय झालं? अगं चांगलीच गोष्ट आहे की बाळ घरात येणारे म्हणल्यावर. आणि तुला पण आनंदच झालाय की. मग अशी तर लय म्हणत होती की माझ्या विरूच्या बाळाला हे आव करील आणि ते आव करील. मग काय म्हणू? या प्रॉपर्टीतला कण बी मिळणार नाही असं म्हणू? म्हणजे मला आता अडगळीच्या खोलीत टाकले, नंतर मला घराच्या बाहेर बी काढताल. त्यांच्या घरात पोरग होणार आहे त्याचा आनंद मला कसला होतोय रे? हे बघ, तुझं जे झालं ना ते तुझ्या पोराबरोबर होऊन देऊ नको म्हणजे झालं. माझी मम्मी अरे तू बघितलं नाहीस का? गावामध्ये काय बी कार्यक्रम असला ना तर पहिला मान त्या विरूला असतो. का? कारण तो मोठा आहे म्हणून. उद्या पियूला आणि विरूला पोरग झालं ना मग ते पोरग तुझ्या पोराचा हक्क बळकवल, मान मिळवल. मग त्याला पण बसू देत तुझ्यागत आणि तुझ्या बापागत त्यांचं आयुष्यभर ऐकत. म्हणजे तो बदल कारभारी आणि तुझं पोरग बनल त्यांचा घरगडी. अगं मम्मी असं काय सुद्धा होणार नाही. आपला विरू लय चांगलाय. थोबाड फोडीन. चांगलाय म्हण. मग का रे तुझ्या मागं उभा राहत नाही तो? कवा म्हंटला नाही बरं बाबा माझा चुलत भाऊ आहे, पक्षामध्ये एखादा शब्द टाकून महत्वाचं पद देतो? नाही ना. तुम्ही बसा विरू विरू करत. ते काय नाही, त्या विरूच्या आधी तुम्हाला पोरग झालं पाहिजे. नाही झालं ना खाना फिरवीन. भैया आता काय करायचं? आता हे काय आपल्या हातात आहे व्हय? कैसे कैसों को दिया है, ऐसे वैसों को दिया है, मुझको भी तो लिफ्ट करा दे, थोड़ी सी तो लिफ्ट करा दे, बंगला मोटर कार दिला दे, एक नहीं दो चार दिला दे. सोना, अगं जरा तरी विचार कर त्या राजवीरचा. पियू बायको आहे त्याची. तू का त्या दोघांना एकमेकांपासून लांब करतेस? त्याचा चेहरा पाहिलास? त्याच्या चेहऱ्यावर सरळ सरळ दिसत होतं की त्याला त्याच्या बायकोला जाऊन भेटायचंय, बाप व्हायचा आनंद सेलिब्रेट करायचाय. पण तू इथे खोट्या बापपणात त्याला अडकवून ठेवलंयस. प्लीज इतकं वाईट त्याच्याशी नको वागूस. अरे गंगा, तू का त्याच्यासाठी एवढं केअर करतेस? तो तुला सॅलरी देतो का? हा, नाही ना. मग तू कशाला तुझा टाइम वेस्ट करतेस? मी आहे ना त्याच्या पैशाची काळजी करायला. यू डोंट वरी. राजवीर फक्त माझा आहे. मी बघतेच त्याला माझ्यापासून कोण लांब घेऊन जात आहे ते. मला नाही वाटत तो फार काळ तुझ्या पिंजऱ्यात अडकून पडेल. पिऊला जर हे समजलं ना तू त्याला फसवतेस, मुद्दाम त्रास देतेस, ती तुला नाही सोडणार. गंगा, त्या पिऊच्या बापाला, तिच्या भावाला सगळ्यांना गंडवलंय मी. तरी पिऊ काय चीज आहे? नाईस फ्लेवर. तुला माहितीये गंगा, त्या पिऊची ताकद काय होती? विश्वास. वीरूवरचा तिचा विश्वास. आणि तोच विश्वास राजवीरनं तोडलाय. तिला जर समजलं ना की आम्ही एकत्र राहतोय तर कोलॅप्स होईल. ती पुढं काहीच करायची तिची हिंमत उरणार नाही. तू ज्याला तिची कमजोरी समजतेस ना तीच तिची ताकद आहे सोना. आणि ती ताकद केव्हा वाढेल? जेव्हा तो तिच्या सोबत असेल. आता राजवीरच्या आयुष्याची लीड हिरोईन मी. मी आता बघतेच तो गावी जाऊन त्या पिऊला कसं भेटतोय ते. फार नोज वर करून ती तिथं मला सुनवत होती ना. आता बघच तिचा सगळा हिशोब मी कसा नील करते ते. बघतेच मी पण ती राजवीरला माझ्यापासून कसं हिसकावून घेते ते. माझा राजवीर. मुझको भी तो लिफ्ट करा दे.